येतं आहे. तर आपण डोकरकोडी जातीचे जे प्रलंबित दाखले आहेत त्याच्यासाठी उपोषण केलेलं आहे कालपासून. तर अशी किती प्रकरणं आपल्याकडे म्हणजे आपल्या प्रांताधिकाऱ्यांकडे अटकलेले आहेत? आमच्या कोळी समाजाला सुलभप्रमाणे टोकरकोडीचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आदिवासी दिवस आणि क्रांती दिवसापासून इथं अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलेला आहे आणि संबंधित प्रांताधिकारी कार्यालयाकडे साधारणतः 1000पेक्षाही जास्त प्रकरणं आमची प्रलंबित आहेत आणि ती मिळाली पाहिजेत यासाठीचा आमचा हा अन्नत्याग सत्याग्रह आहे. म्हणजे भरपूर टोकरकोडी जातीचे दाखले अजून आपले प्रलंबित आहेत. हो. तर कालपासून आपण हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी कोणकोणते अधिकारी आले बरं? अजूनही प्रांत कार्यालयातले कोणी संबंधित अधिकारी या ठिकाणी पोचलेले नाहीत, परंतु काल आणि आज वैद्यकीय अधिकारी येऊन आरोग्य तपासणी ते करून गेलेले आहेत, पण संबंधित डिपार्टमेंटचे कोणीच अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आम्हाला विचारपूसला किंवा काही माहिती सांगायला अजून आलेले नाही. तरी पुढील आपलं नियोजन कसं राहील? पुढचं नियोजन असं आहे की आम्हाला जे प्रलंबित सर्टिफिकेट असतील ते मिळालीच पाहिजेत आणि त्यानंतर महाराजस्व अभियान अंतर्गत आमच्या शालेय शाळा कॉलेजच्या मुलामुलींना ती ST टोकरेकोडीची सर्टिफिकेट मिळाली पाहिजेत यासाठी खरं म्हणजे आमचा अन्नत्याग सत्याग्रह या ठिकाणी सुरू आहे. ठीक आहे.